आमच्या ताज्या बातम्यांसाठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इचलकरंजी क्राइम रिपोर्ट मध्ये आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। दहशत माजवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर शस्त्र आणि आव्हानात्मक मजकूर ठेवणाऱ्या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। गौरव शरद मरडे वय 25 राहणार लक्ष्मीमाळ रुई आणि अक्षय प्रकाश पाटील वय 26 राहणार कोल्हापूर नाका, ओंकार सचिन लोले वय 20 राहणार खोतवाडी अशी त्यांची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही जणांकडून इंस्टाग्राम, व्हॉट्सअप अशा सोशल मीडियावर घातक शस्त्रे तसेच चेतावणीखोर आव्हानात्मक मजकुराचा स्टेटस ठेवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे। या प्रकाराची अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे। त्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश वासुदेव यासह त्याच्या टोळीला अटक केली आहे। ही घटना ताजी असतानाच गौरव मरडे, अक्षय पाटील आणि ओंकार लोले यांनी हातात बंदूक घेऊन इंस्टाग्रामवर स्टोरी आणि व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। त्यामुळे मरडे, पाटील व लोले या तिघांना शुक्रवारी अटक केली आहे। पहिली पत्नी असताना शेजारील महिलेशी विवाह केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद निर्माण झाला आहे। त्यातच एकमेकांकडे रागाने आणि खुन्नसी वृत्तीतून बघण्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा होण्याची खात्री झाल्याने गावभाग पोलिसांनी रेकॉर्डवरील दोघांना अटक केली आहे। त्या दोघांना न्यायालयाने 7 दिवस स्थानबद्ध करण्यात आले आहे। अनिल रामचंद्र काजवे वय 37 आणि अमोल विलास काजवे दोघे राहणार आसरानगर अशी त्यांची नावे आहेत। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, आसरानगर येथे राहणाऱ्या अनिल काजवे याने पहिली पत्नी असताना शेजारी राहणाऱ्या युवतीशी बेकायदेशीरपणे दुसरा विवाह केला आहे। त्या कारणावरून काजवे आणि संबंधित युवतीच्या कुटुंबात एकमेकांकडे वारंवार रागाने बघणे आणि खुन्नसी वृत्ती दिसून येते। त्याच कारणावरून अनिल काजवे आणि भाऊ अमोल काजवे या दोघांनी घातक शस्त्र बाळगण्यासह आणि संबंधित युवतीच्या नातेवाईकांची मोटारसायकल पेटवून दिली होती। या प्रकरणी इचलकरंजी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। दरम्यान युवतीच्या भावाने काजवे बंधूंपासून कुटुंबियांच्या जीवितास धोका असल्याची तक्रार गावभाग पोलिसात दिली होती। त्यामुळे काजवे बंधू गंभीर व दखलपात्र गुन्हा करतील अशी खात्री झाल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। त्यांना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही 7 दिवस स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत। बंदी घालण्यात आलेल्या गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा साठा केल्याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक महामुनी यांच्या पथकाने येथील पानपट्टीवर छापा टाकला। या कारवाईत 10,390 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इम्तियाज मेहबूब पठाण वय 25 राहणार सुतारमळा याला अटक केली आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, पोलीस उपाधीक्षक बीबी महामुनी यांना निरामय हॉस्पिटल परिसरातील एका पानपट्टीत गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाची अवैधरित्या विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती। त्यामुळे पोलीस उपाधीक्षक भागवत मुळीक यांच्या पथकाने पठाण या पान शॉपीवर छापा टाकला। यामध्ये आर्यन, मुसाफिर व विमल कंपनीचा पान मसाला व तंबाखू असा प्रतिबंधित केलेला 10,390 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। मुद्देमाल व संशयितास गावभाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस उपाधीक्षक भागवत मुळीक, पोलीस अंमलदार महेश कांबळे, संग्राम खराडे, सचिन चौगुले, विक्रम मोरे यांनी केली।